देवीसमोर नैवेद्य ठेवत असताना 3.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। बाहेर खेळत असलेल्या चिमुकलीच्या अंगावर झाड पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय। वर्ध्याच्या आर्वीतील या घटनेनं गावात मात्र हळहळ व्यक्त करण्यात आली। आई बाबासोबत मरामाय माता मंदिरात नवरात्री निमित्त पूजेसाठी गेली होती। पूजा करत असताना जोरात या ठिकाणी वारा सुरू झाला आणि बाहेर खेळत असलेल्या मुलीच्या अंगावर झाड पडलं। तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज गाजगे आपल्यासोबत जोडले। पंकज, मंदिराबाहेर खेळत असताना अंगावर झाड पडलं आणि दुर्दैवीपणे त्या ठिकाणी मृत्यू झालाय, काय सांगशील सविस्तर या घटनेवरची माहिती? नक्कीच करण, वर्ध्याच्या आर्वी शहरातील ही हृदयद्रावक घटना म्हणावी लागेल। एक 3.5 वर्षाची चिमुकली ही आई वडिलांसोबत मंदिरात गेली। मंदिरात आई वडील नैवेद्य ठेवत होते। मरीमायचं मंदिर होतं आणि मरीमाईच्या मंदिरात नैवेद्य ठेवत असताना मुलगी ही बाहेर खेळायला गेली, परंतु सोसाट्याचा वारा आला आणि वाऱ्याने हे झाड पडलं। मुलीच्या अंगावर हे झाड पडलं आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटनेने पूर्ण आर्वी शहरामध्ये खळबळ उडाली आहे। एकूणच ही जी मुलगी आहे ही बाहेर खेळत होती। खेळता खेळता आणि तिचे आई वडील ही मंदिरामध्ये नैवेद्य ठेवत होते, तेव्हाच ही घटना घडलेली आहे। त्यामुळे ही हृदयद्रावक घटना म्हणावी लागेल। या घटनेने संपूर्ण खळबळ उडाली आहे। त्या मुलीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। नक्कीच पंकज, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। 3.5 वर्षाच्या चिमुकलीचा या ठिकाणी दुर्दैवीपणे मृत्यू झालेला आहे। दृश्य आपण पाहतोय। मंदिराबाहेर खेळत असताना अंगावर झाड पडलं आणि त्यानंतर दुर्दैवीपणे या चिमुकलीचा मृत्यू झाला।